नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्मचे शेवटचे आजचा दिवस पकडून 3 ते 4 दिवस बाकी आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भाचीच इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. यामध्ये बघा की काही मोजकेच जे 5 कॉलम आहेत, जसं की वैयक्तिक माहिती असेल, संपर्कासाठीची माहिती, एज्युकेशनल, एक्झामिनेशन आणि अपलोड डॉक्युमेंट्स, हे जे 5 कॉलम आहेत त्या 5 कॉलमपैकी नेमकं आता ज्या काही गोष्टी चुकल्या असतील तर आता काय करायचं आणि ज्या गोष्टी अजून भरायच्या बाकी आहेत त्यांनी काय करायचं, इन्फॉर्मेशन भरून तुमचा फॉर्म शक्यतो आज सबमिट करा. त्याचं कारण असं की सोमवारपर्यंत म्हणजे अजून 3 दिवस बाकी आहे, परंतु आज फ्रायडे आहे, उद्या सॅटर्डे संडे 2 दिवस पुन्हा म्हणजे बँकसाठी हॉलिडे येतात. परंतु तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना 5 मिनिटाचाच प्रश्न असतो त्या ठिकाणी. तरीसुद्धा एखाद्याचं ट्रान्झॅक्शन जर कॅन्सल झालं, पेमेंट करताना फेल गेलं ते ट्रान्झॅक्शन, तर तुमच्यासाठी मध्ये एखादं 2 दिवस शिल्लक राहतात. म्हणून तुम्ही फॉर्म शक्यतो आज शक्य असेल तर आजच सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला मध्ये 1-2 दिवस भेटतील. आता ह्या फॉर्म सबमिशनमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या त्या बघून घ्या आणि ज्या गोष्टी चुकल्या असन तर तरीसुद्धा इतकं टेन्शन घेऊ नका, परंतु कोणत्या गोष्टी तुमच्या फक्त कन्फर्म व्यवस्थित असल्या पाहिजे त्या बघून घ्या. यामध्ये सर्वात प्रथमचा जो कॉलम असतो तो तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन. यामध्ये सर्वात पहिलं तुमचं नाव हे व्यवस्थित कन्फर्म करून घ्या, कारण नाव तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर तुमचं जे ओळखपत्र आहे तेव्हा ते क्रॉस व्हेरिफिकेशन होतं. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला तुमच्या नावाची गोष्ट चेक करायची आहे. नावानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID, कारण यावरच तुमचं OTP किंवा इन्फॉर्मेशन बाकीच्या गोष्टी येत असतात. म्हणजे नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी फक्त ह्या 3च गोष्टी पहिल्या फॉर्ममध्ये महत्त्वाच्या आहेत, जो पहिला पर्सनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत त्यामध्ये. बाकी जर कुठली गोष्ट चुकली असेल तर ती इग्नोर करा. त्यानंतर तुमच्या पुढच्या म्हणजे पुढे ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे. या ॲड्रेस इन्फॉर्मेशनवरती तुमची कोणतीही माहिती चुकलेली असू द्या, जसं तुमचा या ठिकाणी प्रॉपर ॲड्रेस आहे, जिल्हा आहे, नाव, गाव, पत्ता, सगळी इन्फॉर्मेशन आहे, त्यात कोणतीही मिस्टेक असू द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. स्पेलिंग मिस्टेक असो नाही तर काही पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, ते देखील इग्नोर करा. त्यानंतर पुढची जी एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये मात्र तुमची जी व्यावसायिक अर्हता आहे, म्हणजे D.Ed असेल किंवा B.Ed असेल, ती व्यवस्थित भरा, कारण त्यावरती तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 अवलंबून असतो. ज्यांचं D.Ed झाले किंवा समकक्ष कोर्स झाला आहे त्यांनी पेपर 1ची इन्फॉर्मेशन भरा. त्याचप्रमाणे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही पेपर 2 दोन्ही देखील देऊ शकता. परंतु ज्यांचं B.Ed झाले त्यांनी फक्तच पेपर 2 द्यायचा आहे, त्यांना पेपर 1ला कोणतीही संधी नाही. त्याच्यामुळे पेपर 2च द्यायचा आहे आणि त्यातून पण पेपर 2मध्ये जे तुमचं स्पेशलायझेशन असेल त्यानुसार तुम्ही सायन्स, मॅथ्स किंवा सोशल सायन्स पेपर त्यामध्ये निवडू शकता. ही 2 इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा, कारण त्याचीच मेन तुम्ही जी एक्झाम देत आहात ती आहे. आणि त्यानंतर मात्र तुमचं माध्यम याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन भरा, कारण तुमचं एक्झाम जे आहे ती एक्झामचं जे माध्यम आहे तोच तुमचा पेपर पहिला असणार आहे आणि त्यानंतर तुमची भाषा दुसरी आणि उर्वरित पेपर मराठी, इंग्लिशमध्ये आणि उर्दूवाल्यांसाठी उर्दू भाषेमध्ये असतो. आता ही इन्फॉर्मेशन भरलेली असताना समजा तुमचे मार्क्स चुकले, नंबर चुकला, तुमचे बोर्डचं नाव चुकलं, तुमचे पर्सेंटेज चुकले, तुमचे टोटल मार्क्स, ऑप्शनल मार्क्स, बाकी कोणतीही मिस्टेक असेल तरीसुद्धा ती इग्नोर करा, कारण जे तुम्हाला TET द्यायची आहे ती पात्रता परीक्षा आहे, त्याच्यामध्ये कुठलेही हे मार्क्स इन्क्लूड होऊन येत नाही किंवा याची इन्फॉर्मेशन प्रिंट आऊट होऊन देखील येत नाही. त्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही निश्चितच दुर्लक्ष करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमचा पेपर 1 आहे, पेपर 2 आहे, त्याचं माध्यम ते मात्र तुम्ही व्यवस्थित निवडा. त्यानंतर मात्र तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते व्यवस्थित निवडा, जे की तुम्हाला एक्झाम कुठे द्यायची आहे तिथे मात्र एक्झाम सेंटर तुम्हाला व्यवस्थित भरणं भाग आहे, कारण नाहीतर तुमची एक्झाम तुम्ही जिथे राहता तिथून बऱ्यापैकी जास्त अंतरावरती येऊ शकतं. त्यामुळे जिल्हा व्यवस्थित निवडा. जिल्हा निवडताना तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता तो जिल्हा निवडला पाहिजे, असं काही नाही. समजा तुम्ही एखाद्या 2 जिल्ह्यांच्या कॉर्नरवरच राहत असाल
तर तुम्हाला एव्हाना माहीत पडलं असेल की एक्झाम सेंटर्स हे कुठे कुठे असतात. तर तुम्हाला असं वाटत असेल का आपण ज्या जिल्ह्यात राहतो तिथून आपले एक्झाम सेंटर खूप लांब आहे, पण बाजूच्या जिल्ह्यातले एक्झाम सेंटर आपल्या आजूबाजूलाच येतात. तर तुम्ही बाजूचा जिल्हा एक्झाम सेंटर म्हणून नक्की निवडू शकता. तुमचाच जिल्हा निवडला पाहिजे असं काही नाही, फक्त तुम्हाला एक्झामला जाण्या येण्यासाठी सोपं पडेल अशा हिशोबाने तुम्ही निवडा. आणि आपला लास्टचा मुद्दा आहे तो म्हणजे दस्तऐवज अपलोड करणे, जे अपलोड डॉक्युमेंट्स आहे त्या ठिकाणी. आता यामध्ये एक नोटीस देण्यात आलेली आहे की खाली दिलेला मजकूर हस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही व आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्तांतरित केलेले मजकूर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र भागात अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सेल्फ डिक्लेरेशन ते तुम्हाला एका पेपरवर लिहायचं आहे आणि ते लिहिलेलं त्याच्याखाली तुमचं सिग्नेचर करा आणि डाव्या हाताचा अंगठा स्टॅम्प करा आणि तो पेपर सेल्फ डिक्लेरेशनमध्ये अपलोड करायचा आहे. बस, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. आणि स्वतःचा फोटो, स्वतःची सिग्नेचर, एखादा ID प्रूफ आणि तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, ह्या 4 गोष्टी या ठिकाणी अपलोड करून फॉर्म जे शो व्ह्यू आहे त्यावरती क्लिक करून बघा सगळी इन्फॉर्मेशन बरोबर भरलेली आहे का. नसेल तर तुम्ही एडिट करू शकता आणि असेल तर तुम्ही पेमेंट करू शकता. परंतु आता ज्यांचं ऑलरेडी पेमेंट करून झालेलं आहे, आता हे तर झालं ज्यांनी अजूनपर्यंत इन्फॉर्मेशन सेव्ह ठेवली होती, परंतु त्यांनी मी नेहमी सांगितलेलं आहे की तुम्ही कधी पण फॉर्म भरताना सुरुवातीचे काही दिवस तुमची इन्फॉर्मेशन भरून ठेवत जा, लगेच सबमिट करत जाऊ नका. आता ज्यांनी इन्फॉर्मेशन भरून ठेवलेली आहे त्यांनी एकदा शो व्ह्यू करा आणि चेक करा इन्फॉर्मेशन आणि पेमेंट करून सक्सेसफुल डन करून ठेवा. कारण आता झाले शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. सगळेच जण आता पुन्हा याच्यामध्ये पेमेंट वगैरे करतील किंवा इन्फॉर्मेशन भरतील, फॉर्म फिलअप करतील. त्यामुळे तुमची काही चूक नसेल, त्यामध्ये फॉर्म व्यवस्थित असेल तर डन करून ठेवा. पेमेंट केल्याशिवाय तुमचा फायनली फॉर्म सबमिट होत नाही. आता ज्यांच्याकडनं चूक झाली असेल तर आपण ती बघूया एकदा. आता आपल्याला MSCEने काय सांगितलेलं आहे, जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म कॅन्सल करता येणार नाही किंवा फॉर्म एडिट करता येणार नाही, परंतु तुम्ही नव्याने ॲप्लिकेशन भरू शकता आणि जे ॲप्लिकेशन तुम्ही सगळ्यात शेवटी कराल ते ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे तुमचे आधी केलेलं ॲप्लिकेशन ग्राह्य न धरता, भले त्याचं तुमच्याकडे जेव्हा हॉल तिकीट जनरेट होतील तेव्हा हॉल तिकीट आलं तरी पण तुमचा जो शेवटचा फॉर्म भरलेला आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. एक तर तो आधीचा ॲटोमॅटिकच त्यातनं बाद होईल किंवा जरी राहिला तरी तुम्ही जो सेकंड भरणार आहात फॉर्म, म्हणजे सगळ्यात शेवटी ऑफिशियल वेबसाईट चालू असताना सगळ्यात शेवटी जो फॉर्म तुम्ही भराल तो ग्राह्य धरला जाईल. परंतु आता ॲप्लिकेशन फॉर्म नव्याने कोणाला भरायची गरज आहे किंवा कोणी भरू नये. आता तुमचा अगदीच तुम्हाला पेपर 1 द्यायचा आहे, तुम्ही पेपर 2 ची इन्फॉर्मेशन भरली आहे, पेपर 2 द्यायचा आहे, चुकून तुम्ही 1 चीच इन्फॉर्मेशन भरली, म्हणजे तुम्ही अडकला तिथे, तुम्हाला ऑप्शन नाही. तर अशा वेळेस तुम्ही फॉर्म दुसरा भरा. परंतु तुमच्या छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला पेपर पुन्हा ॲप्लिकेशन करायची गरज नाही. तुम्हाला स्वतःहून इच्छा असेल ॲप्लिकेशन करायची तर तुम्ही करू शकता. परंतु बघा, आता जर सेल्फ डिक्लेरेशनचा इथे फॉर्म आहे, हा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म तुमच्याकडनं आता त्याच्यावरती सही राहिलेली आहे. जेव्हा कमेंट वाचल्या जातात तेव्हा असं वाटतं का तुम्ही खूप म्हणजे टेन्शनमध्ये आहात. तर त्यामुळेच हा विषय आपण घेतलेला आहे की आता सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तुमची सिग्नेचर आणि स्टॅम्प करण्यासाठी तर सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनिवार्य असं पण लिहिलेलं आहे. पण समजा तुम्ही फॉर्म सबमिट केला तर त्याची प्रिंट कुठेही येत नाही, तुमच्या हॉल तिकीटवर याची प्रिंट येत नाही. त्याच्यामुळे समजा असाच जरी सबमिट केलेला आहे तरी त्याचा पुढे जाऊन जास्त परिणाम होणार नाही. किंवा तुमचा जो फोटो आहे, आता फोटो हा तुमच्या याच्यावरती येत असतो, जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर येते. या ठिकाणी बघा फोटोची साईज काय दिली आहे, 17 KB आणि 51 KB. सेम जर आपण सिग्नेचरची साईज बघितली तर 17 KB आणि 31 KB आलेली आहे. म्हणजे फॉर्मच्या वरती तुमचा फोटो आणि सिग्नेचर दोघांची साईज सेम आहे. मोस्ट ऑफ काय होतं, सिग्नेचरची साईज ही आडवी असते, म्हणजे 17 KBमध्ये 51च्या ऐवजी कमी असते. परंतु आता हे स्क्वेअरमध्ये दिलेलं आहे फोटो आणि सिग्नेचर. मग तुमच्या हॉल तिकीटवर येताना फोटो आणि सिग्नेचर दोन्ही पण येतील. त्याच्यामुळे फोटो आणि सिग्नेचर जर बदली झाला असेल तर जास्त प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. परंतु तरी देखील हा तुमचा कॉल असेल की
आता फोटोच्या जागी सिग्नेचर अपलोड झाले आणि सिग्नेचरच्या जागी फोटो अपलोड झाला तर तुमची इच्छा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की नाही भरायचा आहे. परंतु जास्त प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे, कारण तुमचं डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार किंवा तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल, तुमचं मूळ म्हणजे जे तुम्ही ID प्रूफ म्हणून देणार आहात ते तर त्या ठिकाणी तुमच्या नावाला मॅच होणार आहे आणि फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा त्या ठिकाणी मॅच होणार आहे, फक्त ते वर खाली झालेलं असेल. त्यामुळे प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे असं मला वाटतं. पण तरी देखील तुम्ही यावरती तुम्ही स्वतः, कारण काय झालं तरी जर काही नुकसान झालं, कारण एक तर TET पुन्हा पुन्हा येत नाही, एक तर खूप वर्षांनी ही TET येत असते. त्यामुळे जर तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हा कॉल घेऊ शकता. त्यानंतर पुढे म्हणजे तुमचा ओळखपत्राचा पुरावा तो जरी चुकला असेल काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हॉल तिकीटच्या वेळेस जे तुमचं नाव तुमच्या हॉल तिकीटवरती प्रिंट होऊन येणार आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे न्यायचं आहे. तुम्ही आता इथे फॉर्म भरताना कोणतंही अपलोड करू द्या, जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईन ते सेम फक्त मॅच झालं पाहिजे. त्यामुळे ज्या सिली मिस्टेक्स झालेल्या आहेत त्या तुम्ही म्हणजे ज्या एक्झामसाठी तुम्ही कुठे अडणार नाहीत इतकी काळजी घ्या फक्त, कारण एक्झाम सेंटरवरती पण तिकडे समोरची लोक कशी असतात त्यावर देखील डिपेंड असतं. त्यामुळे एक्झामसाठी तुम्ही कुठे अडून राहणार नाही याची काळजी घ्या. आणि छोट्या मोठ्या चुका असतील तर त्यासाठी नव्याने फॉर्म भरायची गरज नाही. पण जर खूपच वेगळा पेपर, जसं मी पेपर 1-2 सांगितलं, तुमचं माध्यमच चुकलेलं आहे, आता माध्यम चुकले पण तुम्हाला मग तुमचा पेपर 2 किंवा भाषा 2 1-2 मग त्याची एक तर मनाची तयारी ठेवा. अजून 3-4 महिने आहेत तर त्या महिन्यांमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, अशी एक तर मनाची तयारी ठेवा. किंवा मग तुम्हाला माध्यमच बदलायचं असेल, भाषा 1 आणि 2 तुम्हाला बदलायचीच असेल तर त्याच्यासाठी काहीच ऑप्शन नाही, नव्याने फॉर्म भरणं हाच एक ऑप्शन ठेवलेला आहे. कारण परीक्षा परिषदेने देखील अशा अटी ठेवलेल्या आहेत की तुम्ही फॉर्म एडिटही करू शकत नाही, तुम्ही फॉर्म कॅन्सलही करू शकत नाही. तुम्ही म्हणजे पुढचा ऑप्शन त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर तुमचा दुसरा भरलेला फॉर्म विचारात घेतला जाईल. म्हणजे याचाच अर्थ काय, तुम्ही एडिट नाही करू शकत, कॅन्सल नाही करू शकत, तुम्ही नव्यानेच फॉर्म भरा. सरळ याचा अर्थ असाच होतो. परंतु CTETमध्ये असं नसतं, तिथे एडिटचं ऑप्शन दिलेलं असतं आणि वर्षानुवर्ष त्यांचा क्रायटेरिया देखील तो आहे. फॉर्म भरायला 1 महिना देतात मुदत, त्यानंतर 8 दिवस पुन्हा पुढे त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी देतात. त्यानंतर आपण फक्त एक शेवटची इन्फॉर्मेशन बघूयात, ते म्हणजे तुमचं माध्यम. समजा तुमचं माध्यम आत्तापर्यंत 10वीला असेल, 12वीला असेल, ग्रॅज्युएशनला असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल किंवा DEDला BEdला, शैक्षणिक आणि व्यावसायिक दोन्हीही अर्हतेमध्ये तुमचं माध्यम कोणतंही असलं, म्हणजे DED BEdला मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, उर्दू असो, तुमचं कोणतंही मातृभाषेचं माध्यम असो, कोणत्याही माध्यमातून असन तरीसुद्धा तुम्हाला TET किंवा CTET ही एक पात्रता परीक्षा आहे, नाही की ते एक कॉम्पिटिशन. पात्रता परीक्षा असल्यामुळे कोणत्याही माध्यमाचे विद्यार्थी TETसाठी माध्यमही कोणतेही घेऊ शकतात आणि भाषा 1 आणि भाषा 2 कोणतीही घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला असं बंधन नाही की अरे तुम्ही इंग्लिश मीडियमचे आहात मग तुम्ही TETचा भाषा 1 किंवा माध्यम तुम्ही इंग्लिशच घेतलं पाहिजे असं या ठिकाणी काहीही नेसेसरी नाही. किंवा पुढे जाऊन जे पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती होते त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही, कारण TET किंवा CTETचा कॉलमच तेवढा असतो की तुम्ही क्वालिफाईड आहात का. असेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार, एकतर कास्टमध्ये असेल तर 5% सूट आहे, काहींना 15% सूट आहे, आणि जर ओपन असेल तर तुम्हाला 90% मार्क्स पाडायचे आहेत. बाकी या व्यतिरिक्त TET किंवा CTETचं कुठलेच गोष्टी विचारल्या जात नाही माध्यमच्या संदर्भात. दुसरं TETचं एक तर पेपर 1 आहात, पेपर 2 आहात किंवा सायन्स, मॅथ्स, सोशल सायन्स आणि पास आणि किती टक्के हे फक्त पर्सेंटेज विचारतात, कुणीही त्याचं माध्यम विचारत नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका की मी कोणत्या माध्यमाचं आहे आणि मग आता एक्झाम देताना मी ती कोणत्या माध्यमातून देऊ, काहीच विचारू करू नका, इतकं टेन्शन घेऊच नका. त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही आहेच नाही. कोणत्याही माध्यमातून असू दे, फक्त TET किंवा CTET तुम्ही पास आहात का, आणि असेल तर तुम्ही कोणता पेपर पास आहात आणि कोणत्या विषयातून आहे, सायन्स, मॅथ्स की सोशल सायन्स, एवढंच याच्यामध्ये विचारतात. तर मग जर पुढे जाऊन फक्त ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर मग आत्ता तुम्ही माध्यमावरनं किंवा तुम्ही कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलं त्याच्यावरनं भाषा 1 आणि भाषा 2 निवडणं किंवा पेपरचं माध्यम निवडणं काहीच मॅटर करत नाही. त्याच्यामुळं विनाकारण याच्यामध्ये लक्ष पण देऊ नका आणि टेन्शन पण घेऊ नका.
त्यामुळे आता ज्यांचा फॉर्म फिल करून झालेला असेल त्यांनी फॉर्म सबमिट करायला काहीच हरकत नाही. एक्सटेंड डेट झाली तर झाली, पण काही भरपूर दिवस झालेले आहेत. आता त्यामध्ये कुठले चेंजेस होतील असं तर काही वाटत नाही. ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी फायनली सबमिशन करा, काहीही हरकत नाही. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.